करण्याचा दोन्ही संघांकडून प्रयत्न असेल, कारण या सामन्यामध्ये होणारी चुकी लीग स्टेज मध्ये आतापर्यंत आपण प्रत्येक संघाविरुद्ध एक एक सामना खेळून पुढे आलेलो असतो. कॅल्क्युलेटिव्ह खेळ आपल्यापर्यंत पाहायला मिळाला असतो. पण अगर नॉकआउटचे राऊंड चालू झालेत, जो विजयी होईल तो पुढे सरसावेल, जो पराभूत होईल तो या स्पर्धेमधून रस्ता ठरेल. आणि मग अशा वेळेला एक एक धावासाठी एक एक पॉइंटसाठी तुम्हाला झगडावं लागणार आहे. शेदापूरचा चेंडू नॅशनल अँगलचा केला जातो वापर, लेफ्ट हँड राऊंड विकेट उजव्या हाताच्या चेतनसाठी. माहित आहे आतिशला की चेतन सध्या फुल फॉर्म मध्ये आहे. शिरगाव संघाकडून सर्वाधिक धावा काढण्यामध्ये तो सध्या अग्रेसर आहे. आणि अशा वेळेला मैदानाच्या चारही बाजूला फटके खेळण्याची क्षमता बाळगणारा हा फलंदाज आहे. मग अशा फलंदाजाला कसं खेळायचं, त्याला कशी गोलंदाजी करायची याचं पुरेपूर उत्तर आतिशकडे अवलंबून आहे. पंचांकडे केली जाते अपील, अपील मात्र फेटाळली जाते. शॉर्टलेंथवरचा चेंडू मात्र पुरता अंगावर जाऊन आदळलाय. यावेळेला निर्धाव असा चेंडू, अमोलची एक धाव, त्यानंतर आपल्या सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं. ऐका उदवी स्पोर्ट्स बी गोटेगर या संघाकडून एक अतिशय नावाजलेला गोलंदाज आहे. दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध खेळताना एक संघर्षाची परिसीमा गाठायला आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही दिग्गज संघ आहेत, दोन्ही फॉर्म मध्ये असलेले संघ आहेत. त्यातल्या त्यात ग्रामीण क्रिकेट विश्वामध्ये दोघांचाही वेगळा दबदबा आहे. हवेच पुढे खेळण्याचा प्रयत्न, मिडऑफच्या क्षेत्रामध्ये फटकावलेला फटका, गचाळ थ्रो होईल, त्याच्यावर गचाळ यष्टी रक्षण कर्णधाराच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी आणि एकूण मिळतील या 5 धावा. थँक्यू सो मच. या 5 धावा निश्चित संघ धावसंख्या पुढे सरसावते, धावसंख्या जाऊन पोहोचते. आता मात्र 6 धावा. सगळं अलबेल चालू होता, सगळी परिस्थिती आपल्या बाजूने होती. एक भेदक मारा अतिशय माध्यमातून चालू होता. दोन्ही फलंदाजांना कोणताही मोठा फटका खेळण्याची संधी उपलब्ध होत नव्हती. आणि मग अशा वेळेला जर तुमचे क्षेत्ररक्षक तुम्हाला साथ देत नसतील तर मग मात्र नशिबाचं पारडं कुठेतरी प्रतिस्पर्धी संघाच्या बाजूने झुकलंय का, या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला विचार करावा लागेल. जशी संघर्ष, मेहनत, त्याचबरोबर एल फॅक्टर ही खूप मॅटर करतं. परंतु तो एल फॅक्टरचा जास्त विचार करायचा नसतो, कारण की जर तुमच्या लकमध्ये हेच लिहिलं असेल नशिबामध्ये अविरांत श्रम करायचे आहेत, मेहनत करायची आहे, तर मग मात्र तुम्हाला सातत्यानं संघर्ष करावा लागेल. या षटकातला पुढचा चेंडू लेफ्ट हँड राऊंड विकेट, एक तुमच्या दिशेने करण्याचा हा प्रयत्न होता, मात्र दिशा भरकटली गेली आहे. पंच अजित पुत्रेसर यांचा तो वाईटचा इशारा. अतिरिक्त स्वरूपात संघाची धावसंख्या पुन्हा 1 न वाढली जाते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र बिनबाद 7 धावा. कुठेतरी एक सूर गवसलाय बॉलरला, पण अशा वेळेला आपला टप्पा जर चुकला, दिशा जर चुकली तर त्या चुकीवर माफी नाही या स्टेजला. हे मात्र पाहणं रंजक ठरेल. पंचांचा येईल नो बॉलचा इशारा. ओव्हर द रेस्ट सगळं अलबेल असताना ही मात्र चुकी आहे आणि या स्टेजला चुकीला नाही माफी. चेंडू निघून जाईल सीमा पार. नो बॉलची 1 धाव अशा मिळताय तिकून पुन्हा 5 धावा. सोमच या 5 धावांनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल. ती आता मात्र 12 या धावसंख्येवर. हा चेंडू असेल फ्री हिट. पंचांचा येतोय फ्री हिटचा इशारा. अमोल एक रडार मध्ये असणारा बॅट्समन आहे, फॉर्म मध्ये असणारा बॅट्समन आहे. सूर गवसलाय त्याला या स्पर्धेमध्ये, म्हणून तर कर्णधार राजेश मडके म्हणजे सामन्यापासून त्याला सलामीला पाठवताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस पुल केलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. बॉल काय कॅरी होत नाहीये. चेंडू फील्ड होईल, कलेक्ट होईल, थ्रो होईल. या कालावधी दरम्यान मात्र 1 धाव धावून होईल पूर्ण. या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 13 या धावसंख्येवर. पुन्हा उजव्या हाताचा चेतन समोर आहे. उजव्या हाताचा बॅट्समन पाहिला गेला. पुन्हा लेफ्ट आर्म राऊंड दी विकेट साठी सज्ज होईल. डावखऱ्या हाताचा हा गोलंदाज आतिश भांडे, त्याच्याकडे कला आहे, बोटांची जादू आहे. इनस्विंग आउटस्विंग करण्याचं एक वेगळं व्हेरिएशन त्याच्याकडे आहे. गुगली तो टाकू शकतो. त्याचबरोबर यार्कर हे त्याचं एक ब्रह्मास्त्र आहे. तो सक्सेसफुल अटेम्प्ट करण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. या वेळेला स्टाईल चेंडू निघून जाईल. खूप शॉट, अप्रतिम फटका. पंचांचा येईल हा चौकाराचा इशारा.
थँक्यू सो मच. या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आई गावदेवी स्पोर्ट्स गोटेकर संघासमोर खेळताना शिवतेज स्पोर्ट्स शिरगाव या संघाची धावसंख्या होतीये बिनबाद 17. आता मात्र खत्र्याचा कुठेतरी इशारा दिलेला आहे. शिरगाव संघ जो मागच्या सामन्यात क्वालिफाय व्हायच्या अगोदर करो की मरो या अवस्थेत असताना घरच्या मैदानावर श्रद्धा वॉरियर्स सारख्या संघाला पराभूत करून पुढे निघाला. आणि पराभव कसा झाला मित्रांनो माहितीये का? 77 धावा बोर्डवर लावल्या गेल्या होत्या आणि अशा वेळेला 78 धावांचं माफक आव्हान होता. त्यानंतरची अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली शिरगाव संघाकडून. म्हणून मी तर असं नेहमी म्हणतो की समोरच्या शिरगाव संघाला जर रोखायचं असेल आणि त्यांची पहिली बॅटिंग असेल तर मग मात्र तुम्ही त्यांना कमी धावांच्या मध्ये रोखण्याची नितांत गरज आहे. कारण तितक्या क्षमतेत जर जास्त धावा त्यांच्याकडे मिळाल्या ना डिफेंड करायला तर तेवढ्या क्षमतेचे गोलंदाज हे आहेत हे मात्र लक्षात घ्यायला हवं. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येईल गोटेकर या संघाकडून प्रीतम जोशी. अनेक मालिकांमध्ये मालिकावीरांचा पुरस्कार किताब पटकावणारा हा गोलंदाज, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट अशा अनेक किताब त्याच्या नावावर आहेत. या षटकाचा पहिला चेंडू पुन्हा एकदा लेफ्ट हँड राऊंड द विकेट. अवेला स्क्वेअरकेट करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू निघून गेला आहे ऑफसाईडच्या दिशेला. धावसंख्या स्थिरावलेली चेंडू निर्धाव आहे. बॉलरचे रिलीज ऍक्शन जर आपण पाहिलं तर अप्रतिम गोलंदाजी जे ऍक्शन आहे चेंडू रिलीज करताना त्याचं संपूर्ण लक्ष या बॅट्समनच्या हालचालीकडे असतं. एक बॉलिंगवर कंट्रोल आहे आणि म्हणून त्याचं नेहमी कौतुक करतात आमचे सहकारी समालोचक सन्माननीय ओमकारजी शेट्टी सर. या षटकातला पुढचा चेंडू या वेळेला जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जाईल डीप मिडॉनच्या क्षेत्रकाच्या हातात आणि अमोलच्या रूपानं बसेल हा पहिला पण मोठा झटका. सुरेख वापसी म्हणता येईल. या षटकातला पुढचा चेंडू प्रीतम याचा पुन्हा लेफ्ट राऊंड द विकेट. यावेळेला रिव्हर्स शॉटचा केला गेला अटेम्प्ट, मात्र बॉलवर नजर नाहीये. कोणत्या दिशेनं आपण फटका खेळतो याची समजदारी पाहायला मिळत नाहीये. आणि या वेळेला अमोलच्या माघारी जाण्यानंतर पुन्हा बॅक टू बॅक त्याच्याच माघारी परततोय चेतन मडके. बसतोय दुसरा झटका. यावेळी पहिल्या षटकामध्ये हाणामारी पाहायला मिळाली. 17 धावा निघताना वसूल होताना पाहायला मिळाल्या. पण त्यानंतरच वेलकम बॅक म्हणता येईल आपल्याला गोटेकर संघाकडून. म्हणून तर म्हणतात ना, लढता लढता हरलो जरी हरल्याची मला खंत नाही, लढा माझा माझ्यासाठी, लढाईला माझा अंत नाही, पुन्हा उठेन आणि पुन्हा लढेन मी. या वेळेला या षटकातला पुढचा चेंडू हॅट्रिकची आहे संधी. हॅट्रिक मात्र गमावली आहे, पण हॅट्रिक या वेळेला या स्टेजला काही मायने राखत नाहीये. कारण मला संघासाठी खेळायचं आहे. मला माझ्या वैयक्तिक विक्रमांची मक्तेदारी मोडत नाही काढायची. मला वैयक्तिक विक्रम माझ्या डोळ्यासमोर मला ठेवायचे नाहीत. मला माझा प्रत्येक चेंडू माझ्या संघाच्या उपयोगी कसा येईल, माझी प्रत्येक पडणारी गोलंदाजी मधली बॉलिंग मधली प्रत्येक डिलिव्हरी माझ्या संघाला काय फायदा करून देईल, या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवून या वेळेला प्रीतम या सामन्यावर गाजवते वर्चस्व. या वेळेला राजेश मडके यांचा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न डीप मिडॉनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तिथं आहे तैनात. एका धावेवर मानावं लागेल समाधान आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावते. धावसंख्या होती आता मात्र 18. पहिले षटक जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकात 17 धावा गेल्या होत्या आणि ह्या षटकामध्ये चेंडू झाले ते 5 आणि या 5 चेंडू मध्ये दिले केवळ 1 धाव.
आणि घेतल्या त्या 2 विकेट्स. का मानलं जातं मला शहापूरचा तेज तर्रार, वेगवान यशस्वी गोलंदाज. यावेळेला पुन्हा वेगवान चेंडूच्या नादामध्ये दिशा भरकटली जाते. लिक्सच्या बाहेरचा चेंडू पंच अजित पुत्र सर यांचा येतो वाईटचा इशारा आणि बाईच्या स्वरूपात 1 अशा एकूण 2 धाबा. संघाची धावसंख्या 2 पुढे सरसावती धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र आता 2 बाद 20 या धावसंख्येवर. मग असं म्हटलं होतं की एक चांगलं द्वंद्व पाहायला मिळेल. नॉकआउट मॅचेस आहेत इथे कोणी रिस्क घेणं आता मात्र पसंती करणार नाही, त्याला पहिले प्राधान्य दिलं गेलं जाणार नाही. या वेळेला आपण कसं जिंकू, संयमी खेळ कसा करता येईल याचा मात्र केला जाईल प्रयत्न. लेग स्लिपचा क्षेत्ररक्षक तिथं आहे खाली आणि आता शिरगावच्या या संघाचा कणा राजेश मडके यांना बघतोय आपण तंबूत माघारी परताना. थँक्यू सो मच आमचे परम सहकारी आणि शहापूर मधील युवा उद्योजक, शहापूर मंजिनीसचे सर्वे सर्वा सन्माननीय मनोजजी डिंगोरे साहेब यांचे आगमन झालेलं आहे. मी मनोजजी डिंगोरे साहेब यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकानंतर शिवतेज स्पोर्ट्स शिरगाव या संघाची धावसंख्या होते 3 बाद 20 ही धावसंख्या. अमोलच्या माघारी झाल्यानंतर चेतनकडे अपेक्षा होत्या, चेतन पुन्हा माघारी परतला. चेतन आणि अमोलच्या जाण्यानंतर सगळ्या आशा पल्लवित झाल्या होत्या. त्यामात्र शिवतेज स्पोर्ट्स शिरगाव संघाच्या राजेश मडके नावाच्या फलंदाजावर आणि या संघाचे मेंटर आहेत, या संघाचे गुरु आहेत. संघाला अनेक अडचणीतून बाहेर कसं काढायचं, संघाला खडतर परिस्थितीतून पुन्हा सुस्थितीत कसं आणायचं या सगळ्यांमध्ये ते माहिर मानले जातात. परंतु प्रीतम सारख्या यंगस्टर बॉलरच्या गोलंदाजीवर मात्र त्यांच्याकडून काही उत्तर मिळालं नाही आणि अनुभव आणि यंगस्टर्स या दोघांमध्ये एक्सपिरियन्सचा मात्र या वेळेला माघार घ्यावी लागली. की जरी नौखा खेळाडू असला त्याचबरोबर गोटेगर संघाचे संघमालक सन्माननीय आतिशजी कोरडे साहेब यांचे इथे आगमन झालेलं आहे. कोरडे साहेबांना देखील विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावे. आतिशजी डोंगरे, माफ करा गोटेगर संघाचे संघ मालक सन्माननीय आतिशजी डोंगरे साहेब यांचं देखील इथं आगमन झालेलं आहे. मी डोंगरे साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. आपल्या संघ मालकाच्या स्वागतासाठी आतिशची अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळाली. स्क्वेअर कट करण्याच्या नादात पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या चेंडू दिला हातात आणि हा बसेल हा 4था झटका. थँक्यू सो मच. तिसऱ्या षटकाची पहिलाच चेंडून सुरुवात केली गेली आणि या पहिल्याच चेंडूवर एक मोठा झटका दिला गेला शिरगाव संघाला. कुठेतरी आता मात्र अडचणीत सापडलाय, कुठेतरी एक ते नॅचरल प्रेशर आपल्याला पाहायला मिळत आहे. असं म्हणतात ना, हाय व्होल्टेज मॅच मध्ये किंवा या स्टेजवरच्या नॉकआउट मॅच मध्ये तुम्हाला एक वेगळा दबाव जाणवतो आणि तेच दडपण आता मात्र शिवतेज स्पोर्ट्स शिरगाव या संघावर अगदी स्पष्टपणे जाणवताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण की समोरचा गोटेगर बी स्पोर्ट्स आई गायदेवी स्पोर्ट्सचा संघ आहे. ग्रामीण क्रिकेट विश्वात या संघानं गेल्या 2 वर्षांपासून एक वेगवेगळा आपला दबदबा निर्माण केला, एक वेगळं आपलं अस्तित्व निर्माण केलेलं आहे. आणि अशा संघ समोर आपण खेळतोय त्यावेळेस मानसिक दडपण न ठेवता आपलं नैसर्गिक खेळाला खऱ्या अर्थानं साकार करायचं असतं, तेव्हाच तर तुम्ही यशापर्यंत पोहोचता. त्या वेळेला लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा, चेंडू पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतोय, अजून निघतोय, बाहेर निघतोय आणि अशा वेळेला बॅट्समनकडे फक्त एकच पर्याय शिल्लक राहतो, तो म्हणजे चेंडूला सन्मान देणं. यावेळेला पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. 2 चेंडू आपल्याला बॅक टू बॅक डॉट पाहायला मिळतात, त्यापैकी एका चेंडूवर विकेट पाहायला मिळते. कुठेतरी या गोलंदाजीच्या समोर जे प्रत्युत्तर शिरगाव संघाकडून आपल्याला द्यायला पाहिजे ते प्रत्युत्तर मात्र कोणत्याही फलंदाजाकडे नाही आहे. यावेळेला पुन्हा स्क्वेअर कट करण्याच्या नादामध्ये चेंडू जाईल पॉइंटच्या हातात आणि हा बसेल 5वा झटका. थँक्यू सो मच. या वेळेला मैदानावर येईल प्रितेश. आता कुठेतरी मात्र संघर्षासाठी
एक वेगळा पर्याय निवडावा लागेल. कारण की जर तुम्ही मनातून हरला असाल आणि तुमच्या बॉडी लँग्वेज मधून जर ते स्पष्टपणे जाणवत असेल तर समोरचा संघ अजून अधिक आत्मविश्वासानं खेळताना आपल्याला पाहायला मिळेल आणि मग त्याचा त्याचा संपूर्ण फायदा त्याच संघाला मिळेल. मात्र नुकसान सोसावं लागेल ते तुम्हाला. म्हणून अशा वेळेला कोणत्याही प्रकारचं मनातून न हरता लढून आपल्याला या संघासमोर, या संकटासमोर, या सामन्यामध्ये येणाऱ्या आव्हानासमोर सामोरं जावं लागेल. धडकता पुढचा चेंडू, पुन्हा एक सुरेख गोलंदाजी, एक अतिशय सुरेख चेंडू, ओव्हर पिच बॉल होता, पटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पटका थोडंसं मिस टायमिंग झालं, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने निघून गेला. मात्र एकाच धावेवर मानावं लागेल समाधान. या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता मात्र 21 या धावसंख्येवर. खूप चेंडू नंतर आपल्याला एक धाव येताना पाहायला मिळते. या षटकातला 5वा चेंडू, फुल टॉस चेंडू, त्याला सेकंड स्लिपच्या गॅप मधून चेंडू निघून जाईल थर्डमॅनच्या दिशेला आणि खूप वेळानंतर पाहायला मिळतोय हा संघर्षमय चौकार. सो मच. या षटकातला अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. 5 चेंडूंचा खेळ झालाय, 5 धावा दिल्या गेल्यात आतिशच्या माध्यमातून आणि तब्बल 2 गडी बाद करण्यात आतिशला आलंय यश. या षटकातला आता शेवटचा चेंडू स्ट्राईकला आहे प्रशांत. मागच्या सामन्यात देखील आमचे मित्र हेमंत गुल्लू सांगतायत की मागच्या सामन्यात देखील हे सगळे महत्वाचे मोहरे माघारी परतले होते, महत्वाचे गडी तंबूमध्ये विश्रांती घेत होते आणि अशा वेळेला या प्रशांतनंच या संघाला एक वेगळी संजीवनी दिली होते. कदाचित तोच इतिहास, पुन्हा तीच परंपरा, त्या सामन्याच्या त्या आठवणी पुन्हा त्या पुनरावृत्तीत होतील का हे बघणं खऱ्या अर्थानं रंजक ठरणार आहे. तुर्तास 3 षटकांचा संपलाय खेळ. 3 षटकांच्या समाप्तीनंतर शिवतेज स्पोर्ट्स शिरगाव या संघाची धावसंख्या होतीये 5 बाद 25 धावा. कुठेतरी या स्टेजला, परंतु आजचा दिवस जर आपण पाहिला तर आजच्या दिवसामध्ये पहिल्यांदा भाकीत केलं गेलं होतं निरंजन सावंत सरांच्या माध्यमातून. कालच्या प्रत्येक दिवसामध्ये अगदी सकाळच्या सत्रापासून ते संध्याकाळच्या शेवटच्या सत्रापर्यंत, शेवटच्या सामन्यापर्यंत आपण प्रत्येक मॅचेस या 100+ पाहिल्या. तर आजच्या या सत्रामध्ये एकही मॅच 80+ होताना आपल्याला पाहायला मिळाली नाही. सगळ्या 80च्या आजचा स्कोर राहिला. बॉलिंग करणाऱ्या संघाचा या मॅचवर दबदबा राहिला आणि अगदी खेळपट्टी यावेळेला चौथ्या षटकाच्या अगोदरच सगळ्यांचं म्हणणं आहे की ड्रिंक्स ब्रेक करूया. बॅट्समन साठी पाणी पाहिजे का? आज मात्र मैदानावर आपल्याला क्रीडा रसिकांची एक वेगळी गर्दी पाहायला मिळते. कारण नॉकआउटचे सामने चालू झालेत. इथून एक वेगळा संघर्ष शिगेला पोहोचलेला असतो. इथून प्रत्येक संघाचा प्रयत्न असतो की या स्पर्धेमधलं आपलं आव्हान कसं कायम राहील. आणि म्हणून म्हणतात ना, संघर्ष ही प्रगतीचं आमंत्रण आहे. जो स्वीकारतो ना मित्रांनो, तोच पुढे जात असतो. आणि म्हणून वेळेला प्रत्येक क्षणाला मिळणाऱ्या संघर्षाच्या संधी तुम्ही कधी मात्र गमावू नका. कारण की संघर्षच तुम्हाला तुमची ताकद दाखवतो. संघर्ष तुमच्यातला आत्मविश्वास वाढवत असतो. संघर्ष तुमच्यामध्ये किती क्षमता आहे या साऱ्या बाबी तुम्हाला तपासण्याची एक वेगळी संधी निर्माण करून देतो. आणि आयुष्यात अडचणी अशाच माणसाच्या आयुष्यात येतात ना मित्रांनो, ज्याला ती पेलण्याची ताकद आहे. कारण की आयुष्यातली संकट वादळ पेलण्यासाठी कमकुवत माणसाची गरज लागत नाही. ज्याला स्वतःवर भरोसा आहे, स्वतःवर विश्वास आहे आणि संकटाच्या काळातही कुठेतरी मार्ग निघून संकट पार करून तो आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करेल, हा विश्वास जो राखतो ना, तोच मित्रांनो आयुष्याच्या काय खेळाच्या पटलावरही यशस्वी होतो. यावेळेला संघ सापडला अडचणीत. 5 गडी झालेत बाद. 18 चेंडूंचा झालाय खेळ. 24 चेंडूंचा अजूनही बाकी आहे खेळ. आणि अशा वेळेला शिवतेज स्पोर्ट्स शिरगाव या संघाची धावसंख्या आहे 5 बाद 25. या उर्वरित 24 चेंडूवर आपल्याला सर्वोत्तम खेळ मात्र सादर करावा लागेल तो शिरगाव संघाला. कारण की आतापर्यंत आपण या स्तरापर्यंत आलो, या स्टेज पर्यंत पोहोचलो आहोत. म्हणजे इतरांपेक्षा नक्कीच काहीतरी वेगळं करून दाखवण्याची क्षमता तुमच्यात आहे. इतर जे संघ पराभूत झाले त्यांच्यापेक्षा नक्कीच तुम्ही उजवं खेळलात. तुमच्याकडे क्रिकेटच्या बाबतीत समर्पण आहे, तुमच्याकडे क्रिकेटच्या बाबतीत निष्ठा आहे. आणि आता त्या समर्पण, निष्ठेला संयम आणि आक्रमणामध्ये समन्वय साधून तुम्हाला या मॅच मध्ये कमबॅक करावा लागेल. कारण समोर आहे गोटेगर बी संघ. डोकंवर कडून देण्याची संधी जर दिली तर ते तुमच्यावर येऊन तुमच्या राज्य गाजवू शकतात. या षटकातला पहिला चेंडू ओंकारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. ट्रॅकर बॉल होता, त्याला पुल करण्याचा प्रयत्न, हुक करण्याचा प्रयत्न झाला गेला. मात्र या वेळेला बॅट्समनच्या रडारमध्ये चेंडू आला नाही आणि चेंडू जाऊन स्थिरावला यष्टीरक्षकाच्या हातात.
निर्धाव पडतोय चेंडू. सुरेख सुरुवात म्हणता येईल यावेळेला ओमकारच्या माध्यमातून. या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा ऑफस्टमच्या बाहेर काढण्यामध्ये यश येते ओमकारला. बॅट्समन तिथे जो प्रितेश आहे त्याला मात्र काही उंगत नाहीये. लाईन रेड करण्यामध्ये त्याला अपयश येत आहे. मग अशा वेळेला गोलंदाजा समोर आपण कसं खेळायचं हा एक मोठा प्रश्न फलंदाजांना पडलेला असतो. कारण की राईट आर्म राऊंड विकेटचा मारा केला जातोय. लेग स्पिन करण्यामध्ये बाहेर समजला जातोय ओमकार. कधी काही फिरकी गोलंदाज म्हणून देखील या टेनिस क्रिकेट विश्वाला त्याचं नाव माहीत होतं. यावेळेला पुन्हा बॅकहँडचा केला गेला वापर. मात्र चेंडूला दाखवलाय आसमान. कॅमेरामॅन दीप्तेश धुळे यांना दिली जाते सलामी. पाहायला मिळतोय या डावातला या सामन्यातला पहिला ब्रँडेड षटकार. आता मात्र कदाचित शिरगाव संघ सांगत असेल मचा है तूफान मौसम में फिर कोई हरकत होने को है. अंधेरा भी रोशन कर रहा है फिर रब बरकत करने को है. आता मात्र अपयशाची धूळ थोडीशी सोसल्यानंतर यशाच्या दिशेने वाटचाल होते का हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे. मित्रांनो या स्टेजला येऊन आपण कितीही खचलो असेल, आपल्या संघाची कितीही दयनीय अवस्था झाली असेल तरी शेवटचा खेळाडू मैदानात येईपर्यंत कुणीही या मॅच वरचा हक्क सोडणार नाही. कारण इथून विजयी होईल तो पोहोचेल पुढच्या फेरीत, तो जिवंत असेल या स्पर्धेत. आणि जो पराभूत होईल त्यांना मात्र पुढच्या 2 दिवसात म्हणजे आजचा आणि उद्याचा अशा या दिवसांमध्ये फक्त प्रेक्षकांची भूमिका बजवावी लागेल. यावेळेला ओमकारचा पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर मात्र ओमकारला आसमान दाखवत या डावातलं पहिला षटकार आपल्याला प्रितेशच्या बॅट मधून पाहायला मिळाला. या 6 धावांनिशी संघाची धावसंख्या पुढे सरसवली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र आता 31 या धावसंख्येवर. या षटकातला चौथा चेंडू पुन्हा प्रितेश स्ट्राईकला. नक्कीच आत्मविश्वास वाढलाय आणि वाढलेल्या आत्मविश्वासाच्या बळावर हा एक मोठा प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू डीप मिडॉनच्या क्षेत्रात पाहायला मिळतोय. या वेळेला 2 धावा, या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता मात्र 33 या धावसंख्येवर. प्रितेशचे बॅट कुठेतरी तळपताना आपल्याला पाहायला भेटते. यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅट्समनचे मनसुबे ओळखले गेलेत आणि याच मनसुब्यांच्या विरोधात एक सुंदर गोलंदाजी ओमकारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. या षटकातला शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल ओमकार. राईट हँड बॅट्समनच्या समोर राईट हँड राऊंड विकेटची बॉलिंग काहीतरी वेगळं इम्प्रेशन देताना आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणूनच क्रिकेट आहे वेडानो, इथे कोणता निर्णय कधी योग्य होईल हे मात्र कळणार नाही. मी तेच म्हणत होतो. या वेळेला यॉर्कर बॉल फर्निचर डिस्ट्रॉयड आणि प्रितेशची खेळी मात्र संपुष्टात. बसतोय हा 6वा झटका. ड्रिंक्स ब्रेक मैदानात होईल तोपर्यंत डीजे कैलास यांच्या माध्यमातून ऐकूया सुमधुर संगीत. हॅलो हॅलो डीजे कैलास बजाओ.
यावेळेला व्यासपीठावर गोटेकर संघाचे संघमालक सन्मान्य अतिजी डोंगरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीने मुस्तफा शेख यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते गोटेकर संघाचे संघमालक अतिजी डोंगरे साहेब यांचा यथोचित सन्मान आपण करावा. यावेळेला बॅटिंग पॉवर प्लेचा येतोय कॉल आणि मात्र सामन्याला करायची लवकरात लवकर सुरुवात. 4 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या पोहोचली 6 बाद 33 धावा. प्रितेशने एक वेगळ्या आशा जागून दिल्या होत्या. मोठे फटके खेळण्यासाठी तो माहिर होता, सज्ज झाला होता आणि अशा वेळेला संघाची अडचण बाजूला दूर करून संघाला पुरात कमबॅक करून देतो की काय, आणि अशाच वेळेला त्याला माघारी परतावं लागलं. यावेळेला व्यासपीठावर मनोजी डिंगोरे साहेब सुद्धा देखील उपस्थित आहेत. मी मुस्तफा शेख यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय मनोजी डिंगोरे साहेब यांचा देखील यथोचित सन्मान आपण करावा. 5व्या विश्रांतीनंतरचा हा गोलंदाज प्रीतम जोशी या वेळेला पुन्हा एकदा आपल्या बॉलिंगचा क्लास दाखवताना, काय या माणसाची दखल घेतली जाते, काय या खेळाडूचं कौतुक केलं जातं, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला पाहायला मिळतात. चेंडू डॉट प्रशांत आहे स्ट्राईकला. आता मात्र प्रशांतला संयमी खेळ करायचा आहे. प्रशांतच्या मनात किती इच्छा असली तरी मात्र त्याला खराब चेंडूचीच वाट बघावी लागणार आहे. कारण की इथून पुढे जर एखादा गडी बाद झाला तर मग मात्र शिरगाव संघाची सारी स्वप्न उद्ध्वस्त होताना आपल्याला पाहायला मिळतील. या षटकातला पुढचा चेंडू डावकरताचा गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. या वेळेला मी म्हटलं होतं खराब चेंडूचा केलाय इंतजार. चेंडू निघून जाईल फाईन लेगच्या क्षेत्रात, सीमा पार चौकार. थँक्यू सो मच. व्यासपीठावर सन्माननीय महेंद्रजी डोंगरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी मुस्तफा शेख यांना विनंती करतो की महेंद्रजी डिंगोरे साहेब यांचा आपण यथोचित सन्मान करावा. थँक्यू सो मच. या 5व्या षटकातील 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. पहिला चेंडू डॉट पडला, त्यानंतर मात्र आपल्याला दुसऱ्या चेंडूवर एक चौकार पाहायला मिळाला. ओंकार, या षटकातला पुढचा चेंडू प्रीतम याचा आत्मविश्वास वाढवलेला पाहायला मिळाला आपल्याला. यावेळेला प्रशांतच्या माध्यमातून चेंडूला दिले उंची क्षेत्रशक्ती. ते दोघांची झाली टक्कर. चेंडू मात्र कोणाच्याही हातात नाही. चेंडू निघून जाईल का सीमा पार नाही. यावेळेला क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. या दोघांच्या कॉल आपल्याला पाहायला मिळालं नाही. दुखापत झाली आहे का? वाखाणण्याजोगे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत आहेत या वेळेला क्षेत्ररक्षकाकडून. अतिश काय इंजर असेल प्लेयर? अमित काय इंजरी? अमित काय दुखापत? बोरशेतीने अल्याणी संघ आपण वेळेवर पोहोचला आहात यासाठी खरंच आयोजकांकडून तुमचं मनपूर्वक आभार. या वेळेला मॅच आपण वळू आपण या सामन्याकडे. या षटकात 3 चेंडू झालेत पूर्ण. संघाची धावसंख्या आहे ती मात्र 40 धावा. या वेळेला पुन्हा वाक्यांचा केला जातो वापर. चेंडू पडल्यानंतर निघतोय बाहेर. धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या आहे ती मात्र 6 बाद 40 धावा. या स्पर्धेमध्ये अगदी काही क्षणांमध्ये ज्यांच्या सहकार्य विना ही स्पर्धा साकार झाली नसती असे प्रमुख पाहुणे सन्माननीय दयानंदजी चोरगे साहेब यांचं इथे होईल आगमन. या सामन्याकडे एकूण धावा मिळतील
2 धावा. संघाची धावसंख्या 2 पुढे सरसावतीये. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 42 या धावसंख्येवर. 6 बाद 42. या षटकातला पुढचा चेंडू. आतापर्यंत सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला गावदेवी स्पोर्ट्स गोटेकर बी या संघाकडून पाहायला मिळालं. गोलंदाजीच्या जोरावर आपण या मॅच मध्ये कसं कमबॅक करतोय, कसं वर्चस्व गाजवतोय, या सगळ्या गोष्टी आज मात्र स्पष्ट झाल्यात. आणि नॉकआउटचा राऊंड कसा असतो, त्यामध्ये हे शेवटचे दिवस कसे खेळवले जातील, या सगळ्यांची उत्कंठा मात्र पोहोचते शिगेला. शॉर्ट मिडॉनचा क्षेत्ररक्षक तिथे तैनात केला जातो. चेंडू कलेक्ट केला जाईल. थ्रो मात्र गोलंदाजाकडून होते चुकी आणि या चुकीचा फायदा देखून 2 धावांमध्ये. संघाची धावसंख्या 2 पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 बाद 44 धावा. 5 षटकांच्या समाप्तीनंतर गावदेवी स्पोर्ट्स गोटेकर बी या संघाची गोलंदाजी आतापर्यंत एका चांगल्या पथावर आपल्याला पाहायला मिळते. कारण शिवतेज स्पोर्ट्स शिरगाव या संघाची धावसंख्या होते 6 बाद 44 धावा. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या स्पर्धेमध्ये मागच्या वेळेसची सामना जर आपण पाहिला शिरगाव या संघाचा, स्कोरर हेमंत आम्हाला सांगतात की मागच्या वेळेला हीच धावसंख्या होती 5व्या षटकापर्यंत. मात्र पुढच्या 12 चेंडूंमध्ये एक धुवाधार फलंदाजी पाहायला मिळाली. त्यावेळेला स्ट्राईकला होता प्रशांत, आता स्ट्राईकला प्रशांत आहे. तीच अवस्था आहे. आणि त्यानंतरच्या 12 चेंडूमध्ये ज्या धावा निघाल्या त्याच त्यांना संघामध्ये विजय मिळवण्यासाठी त्या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं उपयुक्त ठरल्या. तोच त्यांच्या फायटिंग टोटल राहिली, तेच त्यांचं विनिंग पॉइंट राहिला. आणि या षटकातला पुढचा चेंडू स्वतःसाठी रूम क्रिएट केली गेली. ऑफ साइडला खेळला गेला फटका. अमर याच्या माध्यमातून होईल चुकी आणि या वेळेला पश्चाताप होईल का पाहायला मिळेल. परंतु तत्पूर्वी चेंडू निघून जाईल सीमा पार. चौकार. सो मच. या चौकारानिशी संघाची धावसंख्या 6व्या षटकाचं केलंय स्वागत. साईच्या पहिल्या चेंडूवर विकेट मिळाली असती, परंतु अशा वेळेला अमरच्या हातातून होती चूक. ही चूक किती महागात पडेल मित्रांनो, कारण या 12 चेंडू आहेत. आजची खेळपट्टी पूर्णपणे गोलंदाजीला साथ देते. आणि अशा वेळेला चुका तेही प्रशांतला जो आहे सेट बॅट्समन. या वेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू. आता सुरेख वापसी म्हणता येईल गोलंदाज साईच्या माध्यमातून. पहिला चेंडू ट्रॅकर टाकला गेला, ऑफसाईडच्या बाहेरचा होता. स्वतःने रूम तयार केली, त्यावेळी ऑफसाईडच्या दिशेनं फटका खेळला गेला. चौकार आला. क्षेत्ररक्षकाची चुकी झाली. आणि अशा वेळेला स्वतःवरचं दडपण, मनावर आलेली मरगळ मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून आपण दूर होताना पाहतोय. या षटकातला पुढचा चेंडू सामना करेल प्रशांत. खोलवर टप्प्याचा चेंडू. आता मात्र बॅट्समनच्या मनसुब्यांना चांगलं प्रत्युत्तर दिले जाते साईच्या माध्यमातून. पहिली चुकी झाली असेल, क्षेत्ररक्षकाने 4 धावा दिले असतील, तरी देखील या मॅच मध्ये मी माझी क्षमता सिद्ध करू शकतो, तेवढं माझं टॅलेंट आहे हे दाखवताना साई. फुल टॉस चेंडू. चेंडू येते सरळ दिशेनं. स्वतः दोन्ही तिथे मात्र सज्ज. आणि 1 धाव मिळेल या संघाला. संघाची धावसंख्या 1 न पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 49. 4वर 9 49 धावा. या षटकातले अजूनही 2 चेंडू शिल्लक. या डावातल्या 8 चेंडूंचा अजूनही खेळ आहे बाकी. स्ट्राईकला जाईल तो बॅट्समन. या वेळेला मिडॉनच्या क्षेत्रात हा खेळला गेलाय फटका. क्षेत्ररक्षक मात्र प्रेक्षकांच्या भूमिकेत आहेत बरं का. आणि चेंडू निघून जातो सीमा पार. चौकार. सो मच. या 4 धावांशी संघाची धावसंख्या पोहोचेल 53. 53 या धावसंख्येवर या षटकातला आहे शेवटचा चेंडू. मित्रांनो, वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व या 3ही गुणांचा संगम ज्या व्यक्तिमत्वात पाहायला मिळतो. समस्त ठाणे जिल्ह्याचा बुलंद आणि घणाघाती आवाज, राजकारण आणि समाजकारण यांचा दुवा बनत सर्वसामान्यांसाठी लढणारं लढवय्या नेतृत्व, सर्वसामान्यांसाठी दानशूर राजा, ज्या व्यक्तिमत्वाच्या सहकार्याशिवाय तसही प्रीमियर लीग 2021 ची क्रिकेटची पंढरी उभीच राहिली नसती. जनसामान्यांचा बुलंद आणि घणाघाती आवाज, समस्त ठाणेकरांचा अभिमान, सर्वसामान्यांची शान आणि आम्हा सर्वांचा बहुमान. डीवाय फाउंडेशनचे सर्वे सर्वा सन्माननीय दयानंदजी चोरगे साहेब यांचं इथं होत आहे आगमन. साहेब, आपलं येणं, आपली उपस्थिती
आणि आपलं आगमन या स्पर्धेसाठीच नव्हे तर तमाम इथल्या वातावरणाला सकारात्मक ऊर्जेचं प्रमाण देणारं आहे. कारण कर्तृत्व, वक्तृत्व आणि नेतृत्व या तीनही गुणांचा संगम आपल्याला एकाच व्यक्तिमत्वात जर पाहायचं असेल तर ते व्यक्तिमत्व म्हणजेच सन्माननीय दयानंदजी चोरगे साहेब. साहेबांच्या शिवाय ही स्पर्धा पूर्ण होऊ शकली नसते. अनेकांचं स्वप्न होतं या विभागातील ही प्रीमियर लीग खऱ्या अर्थानं सत्यात उतरावे आणि ही सत्यात उतरावी याकरता सन्माननीय साहेबांच्या शुभ हस्ते मिळालेलं सहकार्य या स्पर्धेची राहिली आहे जमेची बाजू. आणि म्हणूनच आजच्या या 9व्या दिवशी आज व्यासपीठाला खऱ्या अर्थानं शृंगार चढला जाईल. आज खऱ्या अर्थानं या स्पर्धेला एक वेगळी रंगत चढली जाईल. आणि म्हणूनच तमाम आयोजकांच्या वतीनं, समस्त क्रीडा रसिकांच्या वतीनं या स्पर्धेचे सर्वा या स्पर्धेमध्ये आमच्या सगळ्यांचे मुख्य आधारस्तंभ डीवाय फाउंडेशनचे सर्वा सन्माननीय दयानंदजी चोरगे साहेब यांचं मनपूर्वक शब्द सुमनांनी अगदी अंतःकरणापासून आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. मी साहेबांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं. त्याचबरोबर धर्मवीर युवा प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्याचे सचिव सन्माननीय गणेशजी चौधरी साहेब यांचं देखील इथं आगमन झालेलं आहे. मी सर्व मान्यवरांचं शब्द सुमनांनी अगदी मनपूर्वक स्वागत करतो. हा सामना चालू आहे आई गावदेवी स्पोर्ट्स गोठेकर बी विरुद्ध शिवतेज स्पोर्ट्स शिरगाव. याचा आवाज द्यायचा. या षटकातला पहिला चेंडू सुद्धा कर्णधार अमित मात्र गोलंदाजी मार्कवर येतोय. एका धावेवर मानावं लागेल समाधानी. एका धावीनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र आता 55 या धावसंख्येवर. सकाळपासूनचं सत्र जर आपण पाहिलं खेळपट्टीने रंग बदलला. लो स्कोरच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू लॉंग लेगच्या दिशेने त्याला मात्र टोलावला. एक क्षेत्ररक्षकाकडून होते चुकी आणि अशा वेळेला चेंडू फील्ड होईल, थ्रो होईल, कलेक्ट होईल. या कालावधी दरम्यान मात्र 2 धावा निघतात पूर्ण. संघाची धावसंख्या 2 पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते 6 बाद 57 धावा. अजूनही या डावातले 4 चेंडू शिल्लक आहेत. जसे प्रीमियर लीग सन 2021च्या सन्माननीय सुधीर शेठ भोईर साहेब यांच्या संकल्पनेतून साकार होत असणाऱ्या आणि सन्माननीय मुस्तफाबाई शेख यांच्या आयोजनामध्ये या स्पर्धेचा आपण आनंद घेत आहोत. या षटकातला पुढचा चेंडू या वेळेला ऑफ स्टंपच्या बाहेरची लाईन ठेवली गेली. राईट आर्म राऊंड द विकेट चेंडूचा मारा केला जातोय. बॉलर अमितच्या माध्यमातून. प्रशांत एक सेट बॅट्समन आहे. ज्या संघाला 5 बाद 25 या दयनीय अवस्थेमध्ये संघ सापडलेला असताना त्याला अर्धशतकाच्या पार नेणं, खेळपट्टीवर तग धरून राहून संयम आणि आक्रमकपणा यांचा समन्वय साधणं हे मात्र प्रशांतला जमलं. परंतु यावेळेला अमितच्या चाणाक्ष गोलंदाजीवर कोणत्या प्रकारचं प्रत्युत्तर बॅट्समन प्रशांतकडे नाही आहे. म्हणून बॅक टू डॉट्स बॉल्स आपल्याला पाहायला मिळालेत. अजूनही या डावातले 2 चेंडू शिल्लक आहेत. या षटकातला 5वा चेंडू स्ट्राईकला प्रशांत. पुढे येऊन खेळाचा स्टेप आउट केला गेलाय. चेंडू निघून जातो लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. प्रीतमचं तिथं अविरत प्रयत्न पाहायला मिळतात परंतु चेंडू निघून जाईल सीमा पार आणि येतोय हा चौकार. या षटकातला आणि या डावातला शेवटचा चेंडू. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती आता मात्र 61 या धावसंख्येवर. 6 बाद 61 धावा. या डावातला या षटकातला शेवटचा चेंडू. एक हाती किल्ला डलवणारा प्रशांत मात्र शेवटच्या चेंडूवर जोरदार प्रहार करण्याचा करतोय प्रयत्न. डॉट बॉल या डावाची होते सांगता. 42 चेंडू मध्ये संघाची धावसंख्या होईल ती 61 धावा आणि आई गावदेवी स्पोर्ट्स गोठेकर बी या संघाला कराव्या लागतील 42 चेंडू जिंकण्यासाठी 62 धावा. त्यामध्ये 2 होतील पॅनल्टीच्या धावा ऍड आणि कराव्या लागतील मात्र 65 धावा. माफ करा 64 धाव्या कराव्या लागतील. 42 चेंडू आणि आपल्या समोर टार्गेट सेट असेल 64 रन्स. नॉकआउटची मॅच आहे. जो विजयी होईल तो या स्पर्धेमध्ये पुढच्या फेरीत पोहोचेल आणि जो पराभूत होईल त्याला मात्र घरचा बाहेरचा रस्ता धरावा लागेल. मित्रांनो आजचा 9वा दिवस आहे.
या 9व्या दिवशी आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून, प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर लाभलेलं व्यक्तिमत्व सन्माननीय दयानंदजी चोरगे साहेब. असं म्हणतात ना मित्रांनो, महाराष्ट्र म्हटल्यानंतर ही संत महात्म्यांची भूमी, पवित्र वारकरी आणि शूरधारकऱ्यांचा हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये आपल्या जवळ जे काही आहे ते समाजासाठी खर्च करणं, समाजासाठी अर्पण करताना समाजातील दीनदुबलांचे, दीनदलितांचे दुःख जाणून, पीडितांचे दुःख जाणून त्यांच्यासाठी आपली हयात खर्च करणं, अशा अनेक समाजसेवकांची भली मोठी यादी या महाराष्ट्राला लाभली. परंतु याच यादीमध्ये ज्यावेळेस आपलं स्वतःचं कर्तृत्व निर्माण करणारं नाव समाविष्ट होतं आणि हेच व्यक्तिमत्व जेव्हा या भागातील माणसांसाठी स्वतःच्या हक्काचा आवाज बनतं, त्यावेळेला त्या व्यक्तिमत्वाचा सत्कार करणं, त्या व्यक्तिमत्वाच्या सानिध्यात वावरणं आणि त्या व्यक्तिमत्वाचा सहवास लाभणं हे आपल्यामधलंच एक परम भाग्याचं खऱ्या अर्थानं लक्षण असतं. आजची ही संपूर्ण स्पर्धा जिचं सर्व स्तरावर कौतुक केलं जातं, ही स्पर्धा शहापूरच्या क्रिकेट पंढरीच्या यादीमध्ये सर्वात मोठी म्हणून भविष्यामध्ये नावारूपाला येईल, या सगळ्या गोष्टी पडताळत असताना या स्पर्धेच्या निर्मिती करता ही स्पर्धा यशस्वी व्हावी, ग्रामीण विश्वातील खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ मिळावं, याकरता आमच्या विनंतीला मान देऊन आम्ही एक साकडं आणि ते ऐकता क्षणी साहेबांनी तो मदतीचा हात आम्हाला पूर्ण करून दिला. कारण ग्रामीण भागातील खेळाडूंवर विशेष प्रेम करणारे हे व्यक्तिमत्व, प्रत्येक माणसासाठी धावून जाणारे हे व्यक्तिमत्व, प्रत्येकाच्या पाठीशी उभं राहणारे हे व्यक्तिमत्व, याही पैकी राजकारणाच्या पल्ल्याड जाऊन समाज कार्यामध्ये माझ्याकडून मला काय देता येईल यासाठी सदैव तत्पर असणारं व्यक्तिमत्व. आणि म्हणून उगाच शब्दांची कोटी न करता, शब्दोक्ती अतिशोक्ती न करता सातत्यानं जिथं जिथं सन्माननीय दयानंदजी चोरगे साहेबांचं आगमन होतं तिथं तिथं त्यांच्या स्वागतासाठी एकच शब्द उच्चारला जातो आणि तो शब्द म्हणजे जनसामान्यांचा बुलंद आणि घणाघाती आवाज. तमाम कष्टकरी, शेतकरी, तमाम होतकरू तरुणांचा आधार स्तंभ आणि या सह्याद्रीला अभिमान वाटावा, या मातीलाही हेवा वाटावा, या मातीलाही अभिमान वाटावा, असं व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय दयानंदजी चोरगे साहेब. तुम्हा सर्वांच्या साथीनं आणि साक्षीनं याच व्यक्तिमत्वाला सन्मानित करण्याची मी विनंती करतो. सन्माननीय सुधीर शेठ भोईर साहेब यांच्या संकल्पनेतून होकार होत असणाऱ्या दसई प्रीमियर लीग सन 2021च्या आयोजन समितीतील सर्वात महत्वाचे सदस्य मुस्तफाबाई शेख यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते डीवाय फाउंडेशनचे सर्वे सर्वा राष्ट्रीय काँग्रेसचं खंबीर नेतृत्व, या भागातील सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, राजकारणा पल्ल्याचं समाजकारण जपणार व्यक्तिमत्व सन्माननीय दयानंदजी चोरगे साहेब. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. शहापूरकरांच्या माहितीसाठी किंग नाही पण किंग मेकर म्हणजे दयानंदजी चोरगे साहेब. नुकतीच भिवंडी मधली ग्रामपंचायत निवडणूक पार पडली आणि अगदी मी म्हणेल साहेबांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडी असेल, सरवली गाव असेल, जिथं ते बिलॉंग करतात, भरपूर मोठा काळ पालट भिवंडीच्या राजकीय क्षेत्रामध्ये ज्या नावानं घडतो, ज्या नावानं गर्दी होते, ते नाव म्हणजे दयानंदजी चोरगे साहेब. आणि फक्त ते राजकीय क्षेत्रामध्येच पुढे नाही आहेत. लॉकडाऊनचा जो कठीण काळ होता, नक्कीच अगदी भरपूर सारी जनसेवा त्यांच्या माध्यमातून राहिली आणि अगदी जनसेवा करता करता त्यांना देखील कोरोना झाला. त्या कोरोनावरती मात करून आई जगदंबेचा जो आशीर्वाद त्यांच्यावरती होता, त्यांना समाजसेवा ज्यांनी सातत्यानं सुरू ठेवली. आणि सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर बालाजी ग्लोबल इंडस्ट्रियल पार्कचे ते ओनर आहेत आणि डीवाय पाटील जे एक फाउंडेशन आहे, डीवाय फाउंडेशन, त्याचे जे सर्वे सर्वा आणि त्यांचा हा सन्मान चौकारांना की षटकारांना अंपायर सिग्नल ओव्हर दर इज भीमर बाउंड्री आहे की 6 आहे? 6 आहे. यस, थँक्यू. याचबरोबर व्यासपीठावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शेडवा विभाग अध्यक्ष सन्माननीय मनोजी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी मुस्तफा शेख यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय मनोजदादा विषय यांचा देखील सन्मान आपण करायचा आहे. आणि दयानंदजी चोरगे साहेबांबद्दल बोलायचं झालं तर ते देखील क्रिकेट प्रेमी आहेत. त्यांचा देखील बालाजी या नावानं भिवंडीच्या सिटी क्रिकेटमध्ये संघ खेळतो. सुभाष ठाकरे, करेशदा म्हात्रे यांचा संघ
आणि बालाजी चषक ही डे नाईट क्रिकेट फॉर्मॅट मधली सगळ्यात मोठी स्पर्धा भिवंडीमध्ये त्यांच्या माध्यमातून होते. पाहतात आमचे अंपायर जसा निर्णय येईल आम्ही सर तुमच्यापर्यंत पोहोचू. त्याचबरोबर- ओव्हर द रोस्ट आहे का? त्याचबरोबर व्यासपीठावर धर्मवीर युवा प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्य सचिव सन्माननीय गणेशजी चौधरी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी मुस्तफा शेख यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय गणेशजी चौधरी साहेब यांचा देखील यथोचित सन्मान आपण करावा. थँक्यू सो मच. यानंतर वळूया सामन्याकडे जिथे जोडला जाईल टेनिस क्रिकेट विश्वातील समालोचन क्षेत्रातील एक मोठं नाव सन्माननीय ओमकारजी शेट्टी सर. थँक्यू डीजे. आणि आम्हाला देखील अभिमान आहे की बालाजी चषक जे झालं त्याची भरपूर मोठी जिम्मेदारी आमच्या खांद्यावरती देखील होती. साहेबांनी मोठा विश्वास आमच्यावरती दाखवला. आमचे मित्र विराज आणि वीरेन चोरगे यांचे पिताश्री. तर आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत या शहापूर क्रिकेट नगरीमध्ये. आणि अगदी धूम धडाकेदार बॅटिंग मैदानावरती होत असताना चव आपण मंचावरून आता सरळ क्रिकेटच्या रणसंग्रामाकडे जिथे सातत्यानं मोठा उलटफेर आपल्याला पाहायला मिळेल. कधी यश तर कधी अपयश, कधी सुख कधी दुःख, कधी चौकार षटकार तर कधी विकेट. आणि सध्या तरी मात्र 4 आणि 6 यामध्येच डील करत असताना बॅटिंग करतोय तो म्हणजे धोनी, जो या विभागातील सध्याच्या घडीला एक स्टार खेळाडू आहे. 360 बॅटिंग करत असताना 2 षटकार अगदी सुंदर मारले. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट एक बाईक देखील या खेळाडूच्या नावावरती. लेफ्ट आर्म आले त्याच्या समोर आणि अजून एक मोठा फटका. मिस्टर 360 IBD जर्सी नंबर 17 आठवण करून देत असताना धोनी नावाचा खतरा सध्या फिरतोय टीम शिरगाव वरती. 3 बॉल आणि 16 रन त्याच्या बॅट मधून. थँक्यू डीजे. आणि दयानंदजी चोरगे साहेबांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की आज भिवंडी सरवलीतून एवढं मोठं दूरवरचं अंतर कापून आमच्या राजकांच्या प्रेमा खातीर मुस्तफा शेख आणि पप्पूदादा कडम आणि सुधीरदादा भोईर नक्कीच यांनी त्यांना इन्व्हिटेशन दिलं. आणि अगदी प्रत्येकाचं प्रेम नक्कीच साहेबांना घेऊन आलं ते म्हणजे या शहापूर नगरीमध्ये दसई गावामध्ये. आणि आपण आला त्या स्पर्धेची शोभा द्विगुणित झाली. आणि सध्या हायलाइट्स मैदानावरती सुरू आहेत. ज्यावेळी धोनी बॅटिंग करतो त्यावेळी भारत खुश होतो आणि प्रत्येक भारतीय म्हणतो माही मार आहे. आणि इथे देखील तेच म्हणावं लागेल. धोनी मारतो चौकार षटकार षटकार चौकार. 4 बॉल मध्ये रन झालेत 22. 3 सिक्सर आलेत. 3 षटकार 1 चौकार. हाच बॉलर होता अमोल ज्यानं मागच्या मॅच मध्ये 12 रन देऊन 3 विकेट घेतल्या. त्यावेळी समोर संघ होता धसई. आता परिस्थिती वेगळी आहे. आता खेळतीये मैदानावरती ती म्हणजे टीम गोटेगर बी. आणि चांगली बॅटिंग होत असताना सामना खुला करण्याचा प्रयत्न. बॅटची आतली गडा फायनली कुठेतरी आता सुटकेचा निश्वास सोडेल. बॉल अमोल. टीमची टोटल जर आपण पाहिली 7 ओव्हरची मॅच आहे. 64 रनचं टार्गेट आहे. गोटेगर बी इथनं जर जिंकला तर एक चमचमती ट्रॉफी तुम्ही आपल्या घरी घेऊन जाऊ शकता. पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आणि जे कॅश प्राइज आहे DY फाउंडेशन अर्थातच दयानंदजी चोरगे साहेबांच्या माध्यमातून आला. ही माहिती आम्हाला देत असताना आमची मॅनेजमेंट कमिटी मुस्तफा शेख, सुधीरजी भोईर ज्या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार आहेत, प्रभूदादा कडव आणि पूर्ण श्रद्धा स्पोर्ट्स, श्रद्धा वॉरियर्स धसईच्या माध्यमातून ही क्रिकेट टुर्नामेंट आपण एन्जॉय करतोय. साहेबांच्या माहितीसाठी 1, 2, 3, 4, 5 दिवस नाही तर लगातार हा स्पर्धेचा 9वा दिवस आहे. आणि उद्या स्पर्धेची फायनल आपल्याला पाहायला मिळेल. सुपर संडेला अगदी 10 दिवसाचं शेड्यूल आणि 10 दिवसाची मॅनेजमेंट. 24 गावांना एकत्रित आणून 24 टीम तयार झाल्या आणि 1 गाव 11 खेळाडूंमध्ये नक्कीच प्रत्येक टीमचं जे फ्रेंडशिप बॅटल आहे अगदी ते मैत्रीचे संबंध घट्ट व्हावं त्या संकल्पनेतून साकारलेली धसई प्रीमियर लीग 2021. देवेंद्रजी भेरे यांचे ते शुभागमन होत आहे. थँक्यू डीजे. तर आपण वळूया मॅच मध्ये. सॉरी अजित सर, थोडी मान्यवरांची रेलचेल होती त्यामुळे डीजे कंटिन्यू सुरू राहिला, माफी असू द्या. आणि अंपायरचा इशारा मैदानावरती फलंदाज लाईक बी फॉर विकेट LBW. आणि हा धक्का लागला तो म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या टीमला. मात्र अंपायर कडे आता मागणी झाली आहे ती म्हणजे DRS. कारण तुम्ही वेग घालवलात त्याच्यामुळे रिव्ह्यू नाही. आणि आता धोनी हे नवीन सांगायची गरज तुम्हाला तरी नाही आहे
कारण तुम्ही 9 दिवस कंटिन्यू या टुर्नामेंटला पाहिलंय. 9 सेकंदाचा टाइम असतो. अजूनही अंपायर चर्चा करतील पाहिजे फायनली काय निर्णय येईल. त्यानंतर आम्ही तुमच्यापर्यंत हा निर्णय पोहोचू. काय घडतंय काही क्षणात आपल्यापर्यंत हा निर्णय येईल. आणि फलंदाज बाद, कारण 9 सेकंदाचा तुमच्याकडे टायमिंग असतो. त्यामध्येच तुम्हाला DRS साठी अप्लाय करायला हवं होतं, मात्र तिथे वेळ लागला आणि पहिली विकेट इथे गमावली आहे. बाद होणारा बॅट्समन तो म्हणजेच गणेश उर्फ धोनी. 23 रन त्याच्या बॅट मधून आले आणि हा पहिला धक्का लागलाय. तो म्हणजेच गोटेकर बी क्रिकेट संघाला. 9व्या दिवसामध्ये आपण आहोत. सुपर 8च्या मॅचेस. सुपर 8ची पहिली मॅच आपल्या समोर रंगतीये. क्वालिफाय होणाऱ्या टीम जर आतापर्यंत पाहिल्या, मागच्या मॅच मध्ये अल्ल्यानी त्याचबरोबरीनं भातसई हे दोन संघ तुम्ही पाहताच्या मैदानावरती खेळतात. अजून क्वालिफाईड टीम आहे त्या मॅच मध्ये बोरशेती. त्याचबरोबरीनं तुम्ही पाहू शकाल नामदेव 11 दसई, बीरवाडी, अल्लानी या सगळ्या टीम्स आपल्याला सुपर 8 मध्ये संघर्ष करताना दिसतील. 64 रनचं टार्गेट. नेक्स्ट मॅच बोरशेती वर्सेस अल्लानी मध्ये रंगेल. तर बोरशेतीचे कॅप्टन या टॉस साठी आणि अल्लानीचे कॅप्टन ज्यांनी मागचा सामना बोनस पॉइंट न जिंकला तर नाणेफेकीसाठी यायचे. दोन्ही टीमच्या कॅप्टन बोरशेती विरुद्ध अल्लानी. सुपर 8 ची सेकंड मॅच. आता नॉकआउट सुरू झालाय. इथनं हारला तर स्पर्धेतनं बाहेर. लॉंग ऑफला बॉल हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल घेतली कॅच आणि लागलाय धक्का. थँक्यू डीजे. तर या सामन्याचा टॉस आम्ही करणार आहोत. DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे परिस्थिती गंभीर तिथे मदतीसाठी हात खंबीर असे या फाउंडेशनचे सर्वा त्यानंजी चोरगे साहेबांच्या शुभास आम्ही टॉस करणार आहोत. तर दोन्ही टीम लक्ष सुद्धा एक मोठ्या व्यक्तिमत्वाचे असते. मला टॉस करायचा आहे. अजिबात वेळ घेऊ नका. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या ओव्हर मधले 3 बॉल बाकी आहेत आणि 3 बॉल मध्ये जो कॅप्टन नसेल त्या टीमला पेनल्टीचा सामना करावा लागेल. ही गोष्ट लक्ष सुद्धा. शेवटचे 3 बॉल अल्ल्यानी आणि पुन्हा एकदा कॉल करतोय बोरशेतीचे कॅप्टन. 3 बॉल मध्ये जो कॅप्टन नसेल त्या टीमला पेनल्टीचा सामना करावा लागेल. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅक वर राजा आणि बॅटची कडा आणि राजा कुठेतरी प्रजेला देतोय आनंद. लागलाय अजून एक धक्का. ओव्हर हॅट्रिक कंप्लीट करत असताना बॉलिंग करतो मैदानाच्या आतमध्ये बॉलर राजा. ज्यांना धक्के दिले त्या षटकामध्ये टोटल 3. बॅटिंग करणाऱ्या गोटेकर बी क्रिकेट टीमला फलंदाज बाद. थँक्यू डीजे. बॉलिंग करतो राजा आणि हे नाव एक आयडल शहापूर क्रिकेट मधलं. 40+ जरी असला तरी मात्र त्याच्या जी क्रिकेटची धार आहे ती तो सांगत असताना माना की तलवार पुराणी आहे लेकिन धार अभी भी वही आहे. आणि त्या खेळाडूसाठी एकच म्हणेल, बॉलिंग जी सध्या त्यांनी केली आहे पहिल्या षटकामध्ये 23 रन आल्यानंतर राजा के कदम जिस जगह पड़ते हैं जीत और कामयाबी वही से कदम चूमती है. आणि अगदी 30 बॉलिंग होत असताना राजेश मडके वन ऑफ द ग्रेट लेजंड क्रिकेटर फ्रॉम शहापूर तालुका आणि हॅट्रिक चा बॉल घेऊन राजेश मडके राउंड विकेट. हॅट्रिक बॉल बॅटन पॅड मध्ये होता, खोदून काढलाय. बॅकलिपचा अतिशय सुंदर वापर. फोल्डिंग दर्जेदार. 2 रन रोखू शकणार नाहीये ती म्हणजेच टीम शिरगाव. आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकतीये. टीमची टोटल 2 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती पुढे सरकत असताना 25. 4 बॉल डॉट. त्यामध्ये 3 विकेट्स होत्या आणि 5व्या बॉल वरती प्रथमतः 2 रन ऍड झाल्या. मॅच मध्ये अजूनही भरपूर काही बाकी आहे. फक्त संघर्ष मोठा. 7 ओव्हरच्या मॅचेस आपण एन्जॉय करतोय. सॉफ्ट हँडनं सन्मान देत असताना ओव्हर नंबर 2 कंप्लीट झाली आहे. अँड आफ्टर 2 ओव्हर टीमची टोटल
स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय ती म्हणजे 25. तर मी विनंती करतो डीवाय फाउंडेशनच्या आणि महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातील एक भरपूर मोठं नाव बालाजी चषकाचे आयोजक आणि बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्कचे सर्व भिवंडीतील एक दिग्गज असं व्यक्तिमत्व दयानंदजी चोरगे साहेबांना या आपण तुमच्या शुभ हस्ते आम्ही करणार आहोत नाणेफेकीचा कौल. तर आम्ही टॉस करणार आहोत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. मी विनंती करतो पुन्हा एकदा दयानंदजी चोरगे साहेबांना आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतो प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. पंच Thank you, DJ. पंच आपण सामना थोडा वेळ थांबवूया कारण की आपण आयोजकांशी बातचीत करणार आहोत, त्याच्या पाहुण्यांशीही बोलणार आहोत, त्यामुळे थोडीशी विश्रांती घेऊया आपण. तर आम्ही तोपर्यंत ड्रिंक्स नाणेफेकीसाठी ब्रेक करूया. नाणेफेकीसाठी अल्लानीचे कॅप्टन आहेत आणि त्यांच्या विरुद्ध संघ तो देखील बोरशेती. तर मी विनंती करतो चोरगे साहेबांना आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तुमच्या हस्ते आम्ही करणार आहोत नाणेफेकीचा कौल आणि आम्ही टॉस करतोय मान्यवरांच्या शुभ हस्ते. एक भरपूर मोठी हस्ती मी मगाशीच म्हणालो की भिवंडीची नुकतीच ग्रामपंचायत निवडणूक पार पडली आणि भरपूर मोठा उलटफेर ज्या नावानं घडला ते नाव म्हणजे दयानंदजी चोरगे साहेब आणि टॉस इथे जिंकलाय तो म्हणजे टीम बोरशेतीनं. आणि मी विनंती करतो दयानंदजी चोरगे साहेबांना की आपण विराजमान व्हा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. टॉस जिंकला तो म्हणजे कॅप्टन बोरशेतीच्या संघनायकांना वन ऑफ द ग्रेट स्टायलिश क्रिकेटर स्टायलिश कॅप्टन वेलकम. सुपर 8 मध्ये आलात, अतिशय चांगलं क्रिकेट खेळलात, टॉस जिंकला. काय निर्णय समोर संघ अल्लानी मागच्या मॅचचा काही परफॉर्मन्स पाहिला तर एक नाव मी अगदी ठणकावून सांगेल विजय पस्ते. तर त्याच्यासमोर निर्णय काय? 2 मिनिटं ओमकार सर. आणि ओके आपण सामन्याला सुरुवात करायची तोपर्यंत आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपली बातचीत चालू राहील. थँक्यू सो मच. प्रथम गोलंदाजी करणार. आता हारलात जिंकलात आधी चाललं होतं की संधी आहे त्या सगळं काही थांबलंय. जिंकलात तर पुढे, हारलात तर पुन्हा जे मेहनत केली ती सगळी नवीन वर्षामध्ये वाट पाहावी लागेल. 7 ओव्हरची मॅच आहे, काय माइंडसेट समोर अल्लानी टीम फिल्डिंग घेतली आहेस, काय फिल्डिंग मागचा हेतू नक्की काय? नक्कीच आलेनी संघामध्ये हार्ड हिटर फलंदाज आहेत. सलाम असतील, विजयदादा असतील, जयेश दादा आहेत. त्यांना थांबवण्यासाठी आम्ही त्यांना प्रथम फलंदाजी करायला देणार आणि मग जे पण ते आव्हान देतील त्याला आम्ही सामोरं जाणार. 7 ओव्हरची मॅच ॲज अ कॅप्टन काय वाटतं की 70, 80, 85 की 100+ की 60च्या आतमध्ये, जसं आता नुकतंच थांबवलं 64 वरती गोटेकर बीनं प्रतिस्पर्धी टीमला, तुझं माइंडसेट काय? नक्कीच आमचं बॉलिंग लाईनअप देखील थोडा स्ट्रॉंग आहे. नक्कीच आम्ही आल्यानी संघाला 70 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. ऑल द बेस्ट. खरं तर इथपर्यंत आलास, एक शेवटचा प्रश्न तुझ्यासाठी, कसा वाटला इथपर्यंतचा दसईचा आणि या शहापूर मधील एक मानाच्या सन्मानाच्या क्रिकेट स्पर्धेचा नक्की जो प्रवास तुमचा पहिल्या मॅच पासून राहिला, नो डाऊट एक छाप राहिली तुमच्या गावाच्या क्रिकेटची, पण तू कसं एन्जॉय केलंस या टुर्नामेंटला? नक्कीच जसं जसं फलंदाजी गोलंदाजी वेळत गेली एन्जॉय तर केलंच आणि स्पर्धा देखील खूप मोठी आहे आणि नक्कीच ते आम्ही बक्षीस पटवण्याचा मानस असा आमचा असेल. ऑल द बेस्ट. टॉस गमावला, बॅटिंग करायची आहे, 7 ओव्हरची मॅच आहे, काय माइंडसेट आहे, कितीपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? मी तर 80-90 पर्यंत करण्याचा प्रयत्न करू पुढची. 7 ओव्हरची मॅच, टॉस त्यांना जिंकला, तुला आता बॅटिंग करावी लागते, काहीतरी गेम प्लॅन रणनीती सातत्यानं आखावी लागेल. भरपूर चांगली कामगिरी करून, खरं तर स्ट्रगल करून तुम्ही वरती आलात. आता समोर एक चांगला संघ आहे. या टुर्नामेंटला तू कशा प्रकारे एन्जॉय केलंस? एन्जॉय तर चांगलीच केले, मजा पण आली आणि 7 ओव्हर फक्त 80 पर्यंत तुझं जाण्याचा प्रयत्न आहे. आता हारला तर बाहेर जायचं, म्हणजे डू ऑर डायची मॅच आहे. तुझ्या देखील पूर्ण टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट फॉर युअर ड्रीम्स. आणि आपण वळूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जिथे सज्ज आहेत या ओव्हरच्या कॉमेंट्रीसाठी आमचे समालोचक मित्र अमरदादा राऊत. नाव बॅक टू क्रिकेट. वेश जोरदार प्रहार केला जातोय.
एक लो स्कोरची मॅच आहे आणि या मॅच मध्ये एक वेगळं प्रेशर पाहायला मिळत आहे. परंतु जर आपल्या आवाक्यात जर विजय दिसत असेल, यश जर दृष्टिक्षेपात दिसत असेल, तर उगाच दडखाली खेळून एका वेगळ्या निगेटिव्ह माइंडसेट मध्ये जाऊन जर तुम्ही सामना गमवायच्या दिशेने वाटचाल करत असाल तर इट्स व्हेरी बॅड फॉर यू, इट्स व्हेरी डेंजरस फॉर युअर टीम. यावेळेला पुन्हा वळूया सामन्याकडे जिथे असतील ओंकारजी शेटे. ओळ्या मॅच कडे लक्ष जास्त मोठं नाही आहे, पण सुरुवातीला रन्स अतिशय चांगल्या आल्या. मग त्या टार्गेटला मोठं बनवण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये करतीये ती म्हणजेच फिल्डिंग करणारी टीम. मागचा सामना देखील त्यांनी अशाच प्रकारे जिंकला होता. त्या मॅच मध्ये टार्गेट 78चं होतं, या मॅच मध्ये 64चं. तिथे अमोल अगदी चांगली बॉलिंग करताना दिसला. मग या षटकामध्ये अमोलला थोडासा मार पडला. दीपकजी लकडे साहेबांचे ते शुभागमन झालं, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अतिशय सुंदर बॉल शरीरापासून भरपूर दूर ठेवला. वाईटची जी बरोबर विकेट ना तिथून बॉल आतमध्ये आणण्याचा प्रयत्न आणि तो सक्सेस देखील झाला. बॉलर अमोल आतापर्यंत त्यानं खर्च केले 27 धावा. सेकंड स्पेल मध्ये तो बॉलिंग करतो. अंतिम बॉल त्याच्या स्पेल मधील बाकी आहे, एकही विकेट त्याला मिळाली नाहीये. यॉर्कर सन्मान देण्यास भाग पाडायचं होतं, बॅट्समनचा प्रयत्न होता खोदून काढण्याचा, आता काही पर्याय नव्हता. यॉर्कर समोर कुठेतरी गुडघे टेकावे लागले आणि षटक पूर्ण झालंय. नंबर 3 कौतुक करेल ते म्हणजेच शिरगावच्या कॅप्टनचं. अमोल त्यांचा स्ट्रायकर बॉलर आहे. पहिल्या ओव्हरमध्ये त्यांना 23 दिला, तरी देखील त्याच्यावरती विश्वास दाखवला. कुठे मानसिकता त्याची खचू दिली नाही आणि कॅप्टनने दाखवलेला विश्वास आणि त्यातून मिळालेली ऊर्जा आणि त्या ऊर्जेतून केलेला संघर्ष आणि टीमची टोटल 29 ला विकेट गेले 3. 24 बॉलचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी करायच्या 24 चेंडू आणि इथनं अजूनही 35 धावा. मॅच मध्ये अजूनही जान बाकी आहे. आता बॅटिंग पॉवर प्लेचं येणं देखील अजून बाकी. कशा प्रकारे रंगेल ही मॅच येणाऱ्या काळामध्ये. संघर्ष इथनं चांगला झाला तर मॅच मध्ये भरपूर काही घडू शकतं. बॉलिंग चांगली झाली तर सामना अंतिम टप्प्यापर्यंत इथे जाऊ शकतो. बॅटिंगसाठी मैदानावरती तुम्ही पाहता अमर आणि प्रीतम आहे. प्रयत्न सोडू नका, आज ना उद्या आपल्या मनासारखा दिवस नक्कीच येईल. आणि या मॅच मध्ये एकच सांगेल, दोन्ही टीमला दगडासारख्या कठीण परिस्थितीवरती घाव घालण्याची जिद्द असली की मूर्तीसारखी सुंदरता तुमच्या आयुष्याला मिळते. आणि आयुष्य तुम्हाला मूर्तीसारखं सुंदर बनवायचं असेल तर कलाकृती आधी तुम्हाला चांगली घडवावी लागेल. पहिलाच बॉल फटका अतिशय सुंदर आहे. आता फिल्डर आहे डीप मध्ये, चेंडूवरती अतिशय वेगाने आले, एकापेक्षा जास्त काहीच नाहीये. थ्रो थोडासा वाईल्ड होता, कीपरनं अतिशय सुंदर प्रकारे कॅरी केला आणि रन ऍड झाली आहे. एक सिंगल. जिंकण्याच्या उद्देशानं सुरुवात केली तर हरण्याचा प्रश्न कुठेच उरत नाही, हे मनामध्ये ठेवावं लागेल. आणि चौथं षटक टाकतोय बॉलर प्रशांत. सध्या तुम्ही बॅकफुटला आहात की फ्रंट फुटला ते महत्वाचं नाही आहे. कारण एक असं म्हटलं जातं ना, किसी ने बड़ी कमाल की बात की है, घमंड ना करना जिंदगी में, तकदीर बदलती रहती है, शीशा वही रहता है, बस तस्वीर बदलती रहती है. तसंच एक क्रिकेट आहे जे सातत्यानं खेळत टेनिस बॉलचाच राहील, चेंडू आणि बॅटचाच राहील. मग जिंकणारे आणि हारणारे संघ सातत्यानं बदलत राहतील. राऊंड विकेट, वॉट अ बॉल आणि फटका देखील तितका सुंदर. टप्पा पडल्यानंतर जो स्विंग झाला त्या स्विंगला पीक केलं, लेनला पीक करून ऑन साइडला भिरकावून दिला बॉल. सीमा रेषा बार आडव्या बॅटनं ठोकलाय. एक दमदार षटकार. गुडीजे फलंदाज ठोकतो षटकार. मॅच मधला दबाव आता थोडस कमी
डाव आहे त्याचा बॅट्समन प्रीतम जोशी ज्यांना बॉलिंग मध्ये इम्प्रेस केलं. पूर्णपणे या टीम साठी एक चांगलं क्रिकेट ज्यानं खेळलं गोटेगर गावासाठी. आणि गोटेगर म्हटलं तर नेहमीच या विभागामध्ये चर्चेचं नाव राहिलंय. एकता आणि अखंडता ही ओळख आहे गोटेगर टीमची. स्कोर मोज ऑन 36. शॉर्ट ऑफ लेन बॅटची वरची कडा लक फॅक्टर इज ऑन. बॉल ट्रॅव्हल होतोय कीपरला बीट करून थर्ड मॅन लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाचा धनी ठरतोय प्रीतम जोशी. रन्स आडवतील 4 येतो चौकार. चार रन 8 झालेत आणि धावफलक 4 ने पुढे जात आहे 4-0. आता 24 रनची फक्त गरज आहे. येणाऱ्या 21 बॉल मध्ये बॅटिंग पॉवर प्ले देखील येणं अजूनही बाकी. यावी लाईन सुंदर आहे इम्पॅक्ट बरोबर मिडल स्टिकला. आणि प्रीतम जोशीनं केली मागणी रिव्ह्यू साठी. म्हणजे आपल्याला जावं लागेल टेक्नॉलॉजी टीम कडे. लेग बिफोर विकेट हाईट फॅक्टर तर चर्चेचा विषय मुळीच नाही आहे. आता फक्त विकेट हिट होतोय का आणि चेंडू जाऊन इम्पॅक्ट लाईन आहे का आता या गोष्टी पाहाव्या लागतील. आणि हा रिप्लाय आमच्या टेक्नॉलॉजी टीमचा थर्ड अंपायर मॅच रेफरी समोर निरंजन सावंत सर टेक्नॉलॉजी टीम कडे. LBW साठी देखील DRS सिस्टीम ही DPL दसई प्रीमियर लीगची ओळख आहे. दसई गावाच्या सन्मानाची आणि या शहापूर तालुक्यातील एक भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा म्हणजे दसई प्रीमियर लीग. तसं शहापूर म्हटलं की तुम्ही धर्मवीर चषक नक्कीच या नावानं शहापूरची ओळख आहे. मग अशाच काही स्पर्धेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून DPL आणि अंपायरचा इशारा नो मोर रिव्ह्यू फ्रॉम टीम गोटेगर बी यांनी त्यांनी जो DRS होता तो गमावलाय. फलंदाज बाद होईल आणि लागेल धक्का. पहिल्या दिवसामध्ये देखील एक गोष्ट मी सांगितली होती. शेर की चाल बाज की नजर बाजीराव की तलवार और अजित पुत्रन के डिसिजन पे कभी संदेह नहीं करते. आता पण ते जे जे निर्णय टेक्नॉलॉजी टीम कडे आले प्रत्येक वेळी अंपायरच्याच निर्णयाचा विजय होताना आपल्याला पाहायला मिळाला. मग ते ओव्हर द रेस्ट असो लेग बिफोर विकेट साठी असो रनआउटला ती कुशल मुवमेंटला असो भरपूर साऱ्या गोष्टी या स्पर्धेला हायलाइट केलं. ते म्हणजेच पूर्ण आमचे जतीन भुयाड सर निरंजन सावंत सर अजित पुत्रन सरांनी न्यू बॅट्समन इंटर होईल मैदानाच्या आतमध्ये नंबर 6 वरती. आणि आमच्यातून इथे रजा घेत आहेत नक्कीच तुम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व दयानंदजी चोरगे साहेब. राजकीय क्षेत्रातील किंग नाही पण किंग मेकर राजा घडवणारं नाव म्हणजेच दयानंदजी चोरगे साहेब. सरवली गावाचा हा राजा आणि त्यांच्या माध्यमातून ही क्रिकेट टुर्नामेंट अगदी यशाच्या उंच शिखरावरती. थँक्यू सो मच फॉर लॉट्स ऑफ थँक्यू डीजे. गेम प्ले करायचं 1 सेकंड फक्त. वळू आपण मॅच मध्ये. सामना आता इथे सुरू होईल पुन्हा एकदा. 40 ला विकेट गेले 4. बॉल तयार लोवर फुल टॉस त्याला समोरच्या दिशेनं लॉंग ऑन ला खेळत असताना न्यू बॅट्समन इंटर झाला. वन ऑफ द ग्रेट ऑलराऊंडर फ्रॉम टीम गोटेगर बी अतिश भांडे ऑन ग्राउंड. परिस्थिती अगदी चांगली आहे. प्रीतम जोशीच्या बॅट मधून एक षटकार चौकार आला. त्यानंतर संघ एक चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल तयार बॉलिंग ट्रॅक वरती 41 ला विकेट गेले 4. अंतिम बॉल बाकी आहे चौथ्या षटकातील. पुन्हा एकदा लॉंग ऑनचे फोल्डर चेंडूवरती अतिशय वेगान आले. कलेक्टिंग थोडस खराब बॉडी बॅलन्स गमावला. शेवटच्या टप्प्यापर्यंत जीवाची बाजी लावून प्रयत्न करत असताना फोल्डर अमोल. रनचा आडतुल 2. भरपूर चांगले प्रयत्न तसे राहिले.
कारण त्याला माहिती आहे डू ऑर डाय ची मॅच आहे. इथनं हारलो तर मैदान सोडावं लागेल, जसंही प्रीमियर लीग सोडावी लागेल, तसंच एक क्रीडांगण सोडावं लागेल. आणि आता बॅटिंग पॉवर प्ले या षटकानंतर आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 5 मध्ये 4 ओव्हरच्या आधी आपण परिस्थिती पाहू. धावा झाले 43. आता खेळ बाकी आहे 18 बॉलचा. 18 बॉल मध्ये करायचे रन्स 21. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये 4 ते 5 धावा देऊन 1-2 विकेट आल्या ना तर मॅच मध्ये फाईट करू शकते, लढू शकते. ती म्हणजे टीम शिरगाव. आणि इथे जर 10, 8, 9 विकेट न गमावता आल्या, आतिश मैदानावरती थांबला, अमर मैदानावरती थांबला तर पारड भारी होईल गोटेकर बी क्रिकेट टीमचं. गजाननजी मोगरे त्यांचा सन्मान आम्ही करणार आहोत. तर विनंती करतो त्यांचा सन्मान करण्यासाठी विशालदादा भोईर यांना आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं मंचकावरती. पाहुण्यांचा सन्मान होतोय आमच्या व्यासपीठावर. बॉल तयार, राऊंड विकेट. पहिलाच बॉल स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये सुंदर फिल्डिंग. मागच्या मॅच मध्ये असाच एक झेल घेतला होता अमोलनं सूरज विशेचा आणि तिथनं मॅचला कलाटणी आणली होती. 18 बॉल 21 रनची गरज. पहिला बॉल डॉट जातो, रंगेल आता ही मॅच. कारण बॉलिंग ट्रॅक वरती राजेश मडके, वन ऑफ द एक्सपिरियन्स ऑलराऊंडर फ्रॉम शहापूर तालुका. वॉट अ बॉल लेन चांगली होती, टप्पा चांगला होता, समोर बॅट्समन चांगला आहे अतिश भांडे. आणि बॉल जाईल डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. एका टप्प्यावरती बॉल फरार, सीमारेषा बाहेर. 4 धावा, चौकार. थँक्यू डीजे. स्क्रीनवरती हा सन्मान होताना आपण पाहतोय. नक्कीच व्यासपीठावरती विशालदादा भोईर यांच्या शुभ हस्ते गजाननजी मोगरे यांचा सन्मान आम्ही करतोय. थँक्यू सो मच आपण आलात. आपलं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतो. आणि बोलतोय मैदानावरती आज या स्पर्धेचा सेकंड लास्ट डे. टुर्नामेंट मध्ये जरी काही टीमला पराभव आला तरी प्रत्येकाने या टीम साठी चांगली कामगिरी केली आणि सध्या थांबत नाहीये. अतिश भांडे नाव बॅक टू बॅक येत आहेत 2 चौकार. आणि आता मॅच मध्ये पारड पूर्णपणे भारी झालंय. 2 चेंडू आणि 2 सलगचे चौकार. अतिश भांडेसाठी चेस होतं लॉंगॉनला, मात्र चेंडू पर्यंत तो आला नाहीये. आणि 2 चौकारांनी आता मॅच मध्ये दबदबा निर्माण झालाय गोटेकर बी क्रिकेट संघाचा. शॉर्ट ऑफ लेन ऑन साइडला करायचं होतं पूल. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये, बॉल जातो इथे डॉट. राजेश मडके बद्दल काही बोलायचं झालं तर एवढंच म्हणेल, नशिबाशी लढायला मजा येत आहे. ते त्याला जिंकू देत नाही आणि तो हार देखील मानत नाही. आणि या सगळ्यातून घडलेल्या संघर्षातून नाव म्हणजेच राजेश मडके, एक अनुभवी खेळाडू शहापूर तालुक्यातील, अजूनही प्रयत्न करतोय. यानंतर एक सामना अजूनही बाकी आहे. ज्याचं शेड्यूल जवळजवळ 5 ते 5:15 पर्यंत कंप्लीट होईल. बॉल उंच हवेत, मिड ऑफला फोल्डर नाहीये. दुसरा धावेचा प्रयत्न, थ्रो खराब, रॉंग एंडला कलेक्टिंग खराब. आणि 3 रन ऍड झाले. जिथे सिंगल होणं कठीण होतं तिथे 3 धावा सहज पूर्ण झाल्या. आणि 3 धावेच्या मदतीनं धावफलक स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतं. 54 जिंकण्यासाठी 13 चेंडू 10 धावेची गरज. ही चर्चा आपण केली या षटकाच्या आधी. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये 4 ते 5 पेक्षा कमी धावा तर मॅच बॅलन्स राहील. पण इथे रन्स आतापर्यंत आल्या टोटल 11. आणि एक महागडे षटक राहिलं ते म्हणजे बॉलर राजेश मडकेचं. कारण बॅटिंग पॉवर प्ले होता, फलंदाजांना संधी होती, फिल्डरची देखील साथ तितकी मिळाली नाहीये. 13 बॉल 10 रनची गरज. ऑन स्ट्राईक बॅटिंग साठी अमर. आणि अमरच्या बॅटमधनं बॉल जाईल लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स मॅसिव्ह
बिग 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 हिट सिक्सर. थँक्यू डीजे. 4 धावेची अजूनही गरज. तो विघ्नेश रईसचं आगमन होतं कॉमेंट्री बॉक्स मध्ये. विघ्नेश धुळे यांचे अतिशय जवळचे मित्र रईस. भरपूर बारीक झालाय. आशीर्वाद चक्कीचा आटा खातो रईस. वेलकम आहे आपलं देखील. तीन षटक 21 रनची गरज असताना या मॅच मधलं जे 5वं षटक होतं भरपूर भरपूर महागडं राहिलं. रनआउट साठी अपील आणि 2 रन इथे वेगानं कंप्लीट झालेत. आणि जर आपण पाहिलं आतापर्यंत गोटेकर बी हे नाव आहे ना सांगतंय की आम्ही फक्त मैदान गाजवण्यासाठीच उतरलोय. 62 11 बॉल फक्त 2 रनची गरज. भरपूर चांगली बॅटिंग केली कठीण परिस्थितीमध्ये येऊन अतिश भांडे ना. चेंडू जायला ते डॉट. 7 चेंडूंनी आतापर्यंत अतिश भांडेच्या बॅट मधून 14 धावा. बॉल तयार. ओव्हर द बॉलर हेड लॉंग ऑनच्या वरतून मॅच फिनिश. 8 चेंडू मध्ये बनवल्या अतिश भांडेनं धावा 20 आणि सामना जिंकून दिलाय. आणि बॉलिंग करताना देखील अतिशय चांगली कामगिरी राहिली अतिश भांडेची. पहिल्या षटकामध्ये दिल्या 17 नंतरच्या षटकामध्ये त्याला विकेट मिळाली. 1 रन खर्च केले होते 5. अजून बॉलिंग फिगर जर आपण पाहिलं प्रीतमने इकॉनॉमिकल बॉलिंग केली. 2 विकेट त्याला मिळाल्या आणि रन खर्च केले होते त्यांना फक्त 2 षटकामध्ये. मॅच अनालायसिस तुमच्या समोर. गणेश डिंगोरे 7 बॉल 23 रन. गोटेकर बी 9 चेंडू मध्ये 20 धावा. अतिश भांडेने केल्या. प्रीतम जोशीनं केला 7 बॉल मध्ये 13. अमर डोंगरेनं केला 7 बॉल मध्ये 12. बॉलिंग फिगर आपण पाहू. 14 रन देऊन 3 विकेट प्रीतम जोशी. 22 धावा देऊन 2 विकेट अतिश भांडे. ओमकारनं 8 रन देऊन 1 विकेट घेतली आणि अमित भांडेनं 7 धावा खर्च केला. अशी राहिली मॅच आणि या सामन्याचा मॅन ऑफ